10 ते 15 मिनिटाचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन तुम्हाला कशासाठी आहे तर बॉटनीचा, राईट. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता क्लासिफिकेशन प्लांट मध्ये आपण जेवढ्या क्लासेस वगैरे ते सगळे रिवाइज करतो वन टाइम. ओके. बघ, क्लासिफिकेशन फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड या हु वॉज फादर ऑफ बायोलॉजी, अरिस्टॉटल. बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळा टीच केलं. हा व्हिडिओ जरी करत असेल तर प्रश्न विचारू शकता, नो डाउट्स. आस्क मेनी क्वेश्चन. ओके, रिलेटेड टू कन्सेप्ट. तर जेव्हा फर्स्ट पर्सन आहे अरिस्टॉटल की ज्यांनी फर्स्ट टाइम क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये ट्रीज, शर्ब, हर्ब या 3 कॅटेगरीमध्ये. प्लांटला, अॅनिमलला केलं आणि रेड ब्लडचे प्रेझेंट आणि रेड ब्लड नसलेले या कॅटेगरी आम्ही त्याला मग काय म्हणतो फादर ऑफ बायोलॉजी. आता यांनी जेव्हा केलं पण त्यानंतर खूप डेव्हलपमेंट आली पुढे, भयानक. कार्ल लिनियस, विटेकर हे बरेच लोक आले आणि विटेकरची प्रोसेस जी आहे 5 किंगडम सिस्टम हे पुढे खूप इम्पॉर्टंट ठरली. त्यामध्ये कुठलं होतं मोनेरा, प्रोटिस्टा, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी. माईक घेतला नाही की मी घेतलं, चालू आहे ना. हा चालते, कंटिन्यू. हे ग्रीन लागते का लाईट? ओके. तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी अँड प्लांटी, देर आर 5 किंगडम सिस्टम. आता पहिल्यांदा ती बायनोमियल किंगडम होती, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6 असं ते कन्वर्ट करत गेले आपण. क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट फॉर ओनली स्टडी पर्पज. क्लासिफ का करतो आपण? क्लासिफिकेशन यासाठी करतोय आपण की फक्त स्टडी पर्पज, अभ्यासासाठी करतोय आपण. ओके, की त्या मायक्रो स्टडी कशी करायची. मग त्याचं क्लासिफिकेशन सांगितलं. स्पेसिस, ग्रुप ऑफ स्पेसिस, जीनस, ग्रुप ऑफ जीनस, फॅमिली, ग्रुप ऑफ फॅमिली, ऑर्डर, ग्रुप ऑफ ऑर्डर, क्लास, ग्रुप ऑफ क्लास, डिव्हिजन या फायलम और ग्रुप ऑफ फायलम, किंगडम. आणि किंगडमचे देर आर 2 कॅटेगरीज, प्लांटी अँड ॲनिमलिया. म्हणजे टोटल इकोसिस्टम इंडिया मधली फक्त 2 कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, 2 कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व आहे टोटल. मग ही जे 2 कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 2 कॅटेगरीमध्ये एक प्लांटी आणि किंगडम. आपण कशामध्ये येतो? ॲनिमल मध्ये येतो. प्लांट, आता हे प्लांट आहे, बॉटनीचा संदर्भ आला, बॉटनीचा संदर्भ आला. मग बॉटनी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की क्लासेस का करतात आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याच डेव्हलपमेंट झाले. पण त्याच्यामध्ये कसं केलं गेलं तर पहिलं क्लास केलं गेलं तुमच्या बुकच्या अकॉर्डिंग युअर बुक की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक्स. कशी डिपेंड केलं? प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. त्या 5 किंगडम मध्ये सुद्धा प्रोकॅरियोटिक एकच कंटेंट ते म्हणजे मोनेरा. बाकी तुमचं प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमला इन्क्लूड इन युकॅरियोटिक. आय टॉट बिफोर दे, मी तुम्हाला शिकवलं काय का दिवसापूर्वी. टोटल कशामध्ये इन्व्हॉल्व आहे तर युकॅरियोटिक मध्ये, राईट. युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक मध्ये कंटेंट क्लिअर आहे. मग तुम्हाला मी काय केलं ना की युकॅरियोटिक मध्ये 2 आहे, एक युनिसेल्युलर, एक मल्टी सेल्युलर. युनि अँड मल्टी हे तर कॅटेगरी माहिती आहे. आता युनिचा काही संबंध नाही, कारण युनिसेल्युलर आहे. तर आपण बघितलं मल्टी सेल्युलर मध्ये, आणि मल्टी सेल्युलर 2 कॅटेगरी कोणत्या आहेत? विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. काही लोक आहेत सेल वॉल, सम आर विदाउट सेल वॉल. आता सेल वॉल प्रेझेंट इन प्लांट, सेल वॉल प्रेझेंट इन प्लांट. आता ॲनिमल मध्ये सेल वॉल आहे का? मग आपण कशा होतं? विदाउट सेल वॉल होतं. मग आपली कॅटेगरी वेगळी केली. मग आता आपण बोलतो प्लांटचं. मग प्लांटच्या संदर्भात तुम्हाला कन्सेप्ट आली होती त्या 2 कॅटेगरी कशावरती? सीड प्रेझेंट असणे, सीड प्रेझेंट नसणे. सीड या सीडलेस, दॅट इज 2 नेम्स. क्रिप्टोगॅम्स, यस, उत्तर द्या. सेकंड फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स अँड भारत माता की जयच करे. क्रिप्टो हे तर म्हणा, क्रिप्टोगॅम्स अँड सेकंड क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? सीडलेस. असे प्लांट ज्या प्लांट मध्ये सीड प्रेझेंट नाहीत, दॅट इज कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. मग क्रिप्टोगॅम्स मध्ये देर आर 3 डिव्हिजन. फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा, थर्ड डिव्हिजन यस टेरिडोफायटा. म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा,
Pteridophyta. There are 3 divisions included in cryptogams. And phanerogams is included in 2 divisions. Gymnosperm, angiosperm. थोडे पाठीमागे जा. थॅलोपॅटाचे कॅरेक्टर बघू आपण. थॅलोपॅटाचे कॅरेक्टर्स. फर्स्ट कॅरेक्टर, थॅलोपॅटा plant growing mainly in water. Number 1. No root, no stem, no leaves. No flower. Okay. Number 3, that is autotrophic. मेनली ते काय autotrophic स्वतःचं फूड स्वतः बनवतात. तर प्लांट मध्ये आपण कसं करतो त्याला अजून काय काय करतात. तर 3 काय कशा थॅलोपॅटामध्ये. आता नेक्स्ट आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा मध्ये काय. ब्रायोफायटा इज अ सेकंड नेम amphibian. Yes, Bryophyta second name amphibian. Amphibian means live in both water and land. दोन्ही ठिकाणी ते जगू शकतात. वॉटर मध्ये पण जगतात आणि लँड वर पण जगतात. दोन्ही ठिकाणी तुम्हाला ते जगू शकतात. लक्षात घ्या. वॉटर, लँड. आता प्रॉब्लेम काय. ब्रायोफायटाला जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्या रिप्रोडक्शन साठी वॉटरची गरज आहे. Bryophyta need water for reproduction. आणि ते बरोबर कुठे येते. बँक ऑफ रिव्हर. बँक ऑफ म्हणजे किनारा. बँक ऑफ रिव्हर, बँक ऑफ ओशियन, बँक ऑफ पॉन्ड, बँक ऑफ लॅक. तिथं ब्रायोफायटा ग्रो होतं. ते सुद्धा वॉटरचाच रिलेटेड भाग. राईट. आता त्याचे कॅरेक्टर काय होतं. तर नो रूट्स, नो ट्रू रूट. नो ट्रू रूट बट रूट स्ट्रक्चर प्रेझेंट. रूट स्ट्रक्चर प्रेझेंट बट नो ट्रू रूट प्रेझेंट. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो बघा. त्याच्यामध्ये रूट नाही पण रूट स्ट्रक्चरचे एक वळण दिसलं होतं. थोडी एक झलक म्हणजे त्याचं इव्हॉल्युशन चालू होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ज्या क्लासमध्ये या, ज्या फाउंडेशन मध्ये काय हे करता, तर त्या क्लासमध्ये तुम्ही ज्या की तुमचे आत्ता पाये दिसतात की तुम्ही भविष्यात काय होणार. तर तुमचं जे चालू आहे, तुमचा IQ, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं रोजचं रुटीन, स्टडी जे काय असेल तर ते काय दिसते सिम्पटम तुम्ही आज बनलेलं नाही कुणीच. यू आर स्टुडंट ओनली. पण तुम्ही भविष्यात बनणार आहात हे त्याचे सिम्पटम आज दिसतात. मग हळूहळू काय होतं. स्लोली तुमच्या बॉडीमध्ये काय होतं. मेंटली, फिजिकली सगळ्या गोष्टींमध्ये इव्हॉल्युशन होते. काय होतं. इव्हॉल्युशन. आणि इव्हॉल्युशन म्हणजेच काय ग्रॅज्युअल चेंज. तसं ब्रायोफायटामध्ये तुमच्या रूटचं इव्हॉल्युशन झालं होतं आणि करेक्ट रूट मिळाल्यानंतर आपल्या टेरिडोफायटामध्ये. बरोबर आहे. मग कसं काय होतं. टेरिडोफायटा. टेरिडोफायटा दिस इज डिव्हिजन ऑफ क्रिप्टोगॅम. But Pteridophyta first division in the world that present in xylem and phloem. Yes, म्हणजे conducting tissue. Xylem absorb water from soil. Phloem function जे बनवलेलं फूड आहे प्लांट ते सराउंडेड सर्क्युलेट करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. टोटल पार्ट रूट्स, ब्रांचेस, ऑल प्लेस ते फ्लोएमचं काम आहे. मग फ्लोएम अँड झायलम देर आर 2 कंडक्शन टिश्यू ऑफ प्लांट ऍज लाईक इन ह्युमन आर्टरीज अँड वेन. आपल्यामध्ये काय बेटा कंडक्शन टिश्यू आर्टरीज आहेत की नाही. आहे ना. वेन आहेत की नाही. आपल्या ब्लडला पूर्ण सर्क्युलेट करत नाही. मग तसं त्यांचं पण प्लांट नीड. ओके. प्लांट नीड वॉटर. तिथून काय झालं टेरिडोफायटा क्लिअर. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर मग आता दुसरी कॅटेगरी कोणती आहे. फॅनोरगॅम्स. फॅनोरगॅम्स इज अ इम्पॉर्टंट डिव्हिजन. तर फॅनोरगॅम्स इज अ इम्पॉर्टंट व्हाय बिकॉज फर्स्ट टाइम सीड प्रेझेंट. ज्याच्यामध्ये सीड कॅटेगरी आहे ते डिफरंट वेगळे केले बॉटनिस्ट लोकांनी. आता फॅनोरगॅम्स 2 कॅटेगरी अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. पहिल्यांदा बघू जिम्नोस्पर्म. जिम्नोचा मिनिंग काय होतो. जिम्नोचा मिनिंग काय होतं रे. जिम्नो मीन्स नेक्ड. नेक्ड म्हणजे उघडे, ओपन. आणि स्पर्मचा अर्थ होतो सीड. लक्षात घ्या. ऍज लाईक ह्युमन आपल्यामध्ये पण स्पर्म इन मेल प्रेझेंट. आपल्यामध्ये फिमेल मध्ये ओव्हम प्रेझेंट, गॅमेट्स. पण ते ऍज लाईक सीड सांगितलं ना. ते पण रिप्रोडक्शन पुढे ज्याने वाढवलं ना. मग हे काय तेच करतं. जिम्नो मीन्स नेक आणि सीड मीन्स स्पर्म मीन्स सीड. जिम्नोस्पर्म जे सीड तुम्हाला ओपन दिसतात. काल कुठे म्हणलं काजू बद्दल विचारलं कोण सांगितलं उत्तर कुठे विचारलं. किंवा तुमचे ते सनफ्लावर बघितलं ना ओपन सुद्धा.
बरेच जे 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 तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी ओपन सीड असतात, तर जे आपण खातो किंवा डायरेक्ट हात लावू शकतो, असे सगळे सीड कशामध्ये येतात? कन्सिडर इन जिम्नोस्पर्म. आणि इनक्लोज सीड, फॉर एक्झाम्पल मँगो, तुमचे बोरे किंवा ऑरेंज, ऍपल, जे की तुम्ही बाजारामध्ये फ्रुट्स बघता, त्या फ्रुट्स मध्ये कव्हर दिसते, सरळ दिसते, पण सीड आपण बघू शकतो का? सीड मध्यभागी असतं, त्याच्यावर पण एक आउटर लेअर असतं, अजून मध्ये असतं, ते त्याला म्हणायचं अँजिओस्पर्म. हे दोन कॅटेगरी केल्या. मग त्याच्यामध्ये तुला नंतर काय केलं? अँजिओस्पर्मला दोन कॅटेगरी केलं, डायकॉट, मोनोकॉट. डायकॉट डिपेंडिंग ऑन क्वाटिलॅडल. क्वाटिलॅडलचा मराठी अर्थ होतो ते परत. जेव्हा तुम्ही त्याला दोन खापा केल्या तर तुम्हाला दोन परत मिळतात, 50-50. माझ्यामध्ये हे असतं, छोटस ओविल असतं, चिळत ना तिथे अंकुर, तर ते दोन असतात. मग क्वाटिलॅडन्स ते मोनोकॉट, डायकॉट. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॅक्झिमम, काल ते आपल्या फरक त्यामध्ये, मॅक्झिमम जे मोनोकॉट प्लांट आहेत, त्या मोनोकॉट प्लांट मध्ये काय येतं? तर टॅप रूट असतात का? मला सांगा बरं. मोनोकॉट मध्ये नसतात. मोनोकॉट प्लांट डज नॉट हॅव टॅप रूट्स. डायकॉट प्लांट प्रेझेंट टॅप रूट. मोनोकॉट मध्ये असतात फायब्रस रूट. कोणते असतात? फायब्रस रूट. काल डिस्कस केला आपण, केलं की नाही? मोनोकॉट मध्ये कधी असतं? फायब्रस रूट. देर आर 3 टाइप्स ऑफ रूट, टॅप रूट, फायब्रस रूट्स अँड ऍडव्हेन्शियस रूट्स. तर दोन रूट बद्दल तुम्हाला मी काल सांगितलं, बरोबर आहे? म्हणजे लक्षात घ्या, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, क्वाटिलॅडल, या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. हे सगळ्यांचा व्हिडिओ घ्या इकडे, असं फिरून घे बेटा, असं गोली समोर, तर तुला साईडला स्टॉप कर.